नमस्कार, मी नेहा तुम्हा सर्वांचे अजून एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आता दुपारचे 3 वाजलेले आहेत. ऋतू झोपलेला आहे आणि मला थोडंसं मिरच्या लाल तिखट संपलं होतं, तर मी मिरच्या आणल्या होत्या ना, तर ते साफ करायचे आहे. इथं ऋतू झोपलेलं आहे. तर चला मिरच्या साफ करून घेते एकदा आणि नंतर तिखटसुद्धा काढायचं आहे. तर चलो. तरी ते मिरच्या आणलेल्या होत्या तर मी आज छान ऊन पडलं होतं, तर छान वाळत घातल्या होत्या आणि त्या सुकल्यानंतर मस्तपैकी त्यांचे देठ काढून घेतले, व्यवस्थित साफ करून घेतल्या. ज्या हे होतं त्या साईडला काढल्या, म्हणजे ज्या वाळल्या नव्हत्या त्या, आणि ज्या छान सुकलेल्या होत्या त्यासुद्धा काढून घेतल्या एका साईडला. आणि मग नंतर सर्व साफ करून झाल्यानंतर त्या दळून घेतल्या. मी मिक्सरमध्येच चालू केल्या. आणि रुद्रसुद्धा झोपला होता, तर तो ट्युशनलासुद्धा गेला नाही आज, कारण की उशिरा झोपला होता आणि उठलाच नाही. त्यानंतर मी मिरच्यासुद्धा मिक्सरला काढून घेतल्या इथेच, कारण की रुद्र घरात झोपलेला होता, तर मिरच्यांचा ठसका होतो ना, त्यामुळे मग मी बाहेरच काढून घेतले सर्व मिरच्या मिक्सरमध्ये. तर बाहेरच इथं मोटर लावण्याचं प्लग आहे, तर तिथेच मी मिरच्या वगैरे काढून घेतल्या. आणि मला खूप उशीर झाला होता, म्हणजे संध्याकाळी 7 वाजले. त्यानंतर देवाबत्ती वगैरे केली, देवपूजा वगैरे, आणि नंतर मग रुद्रसुद्धा इथं उठलेला होता आणि इथं वातावरण छान झालं होतं. तर हा इथे मी पिशवी काढलेली आहे, बाहेर चाललेली आहे भाजी आणायला. तर भाजीपाला घेऊन येतो एकदा आणि भाजीला काही नाही आहे, मग म्हटलं भाजीपाला घेऊन यावं. आणि कढीसुद्धा करायची आहे आज. कढीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. तर चला आधी भाजीपाला घेऊन येते, त्यानंतर स्वयंपाक करते. आता भात लावून चाललेली आहे, आल्यानंतर चपात्या आणि कढी करणार. तर चलो आता भाजीपाला घेऊन येतो एकदा. भात झालेला आहे, गॅस बंद करते मी एकदा. आणि हे जे आहे ना, मी दुपारी लाल तिखट काढलेलं होतं, तुमच्यासोबत शेअर केलं, ते असं मी पिशवीत बांधून ठेवलं, कारण की ते उडणार नाही आणि डब्यात ठेवलं तरी खराब होत नाही, जास्त दिवस राहते त्यामुळे. तर हे नंतर डब्यात घासून ठेवते. तर चला एकदा भाजीपाला घेऊन येते. ते गॅस वगैरे व्यवस्थित बंद आहे का बघते आणि मग जाऊया भाजीला. नंतर इथं भाजीपाला आणायला चाललेलो होतो, मग बाहेर आल्यानंतर काही शूट नाही केलं. आणि भाजीपाला वगैरे घेतला मी मंडईमध्ये, आणि त्यानंतर मग लगेच घरी निघालो. तर बाहेर गेल्यावर पाणीपुरी खातेच, तर पाणीपुरी खाल्ली छान. आणि त्यानंतर परत मग घरी आलो. तर आता मी घरी आलेली आहे आणि भाजीपाला घेऊन आलेली आहे. सर्व भाजीपाला आणलेला आहे आणि आता कढी करून घेते पहिले, आणि मग नंतर 2-3 चपात्या टाकायच्या आहेत. मला काही जास्त भूक नाही, मी पाणीपुरी खाल्लेली आहे, तुम्ही बघितलंच होतं. आणि मला प्रचंड पाणीपुरी खूप आवडते. बाहेर गेले की मी पाणीपुरी खातेच, तर त्यामुळे मी तर पाणीपुरी खाल्लेली आहे. तर थोडासा भात वगैरे खाईल, तर त्यामुळे त्यांच्या मिस्टरांपुरता थोड्याशा चपात्या टाकते आणि मग बाकीचं आवरते. तर पसारा बघू शकता. तर चला आवरून घेते आधी पटकन आणि नंतर भेटते तुम्हाला. तर इथं आवरायला घेतलं होतं मी, मग लगेच स्वयंपाक करायला घेतलं. इथं पीठ चुरून घ्यावं म्हटलं. भात तर मी मगाशी जातानीच लावून गेले होते, तर त्यानंतर इथे मी पीठ चुरायला घेतलं. पीठ मळून घेतलं की म्हणजे छान भिजतं, नंतर मग भाजीची तयारी करता येते. तर इथं आधी पीठ भिजवून घेतलं मी व्यवस्थित, मीठ टाकलं थोडंसं, आणि नंतर पीठ छान भिजवून घेतलं. आणि पीठ भिजवल्यानंतर पीठ साईडला करून लगेच कढी करणार होती मी, तुम्हाला कढीची रेसिपी देणार होती. तर त्यासाठी ते छान पीठ भिजवून घेतलं. आणि मग लगेच इथे कढीसाठी मसाला वाटण तयार करण्यासाठी इथे मी तर इथे लसूण वगैरे निसायला घेतला मी. आणि साईडलाच दही फ्रीजमधून काढून ठेवलं, दहीचं ताक करून घेतलं, म्हणजे पाणी टाकून थोडं नाही का. तर इथे लसूणसुद्धा निसायला घेतला. तर लसूण साफ करून झाल्यानंतर कढीत लसूण थोडा जास्तच लागतो, तर मग त्यामुळे लसूण साफ करून घेतला. आणि लगेच मग मिरची वगैरे, तर त्याचं वाटण करण्यासाठी इथे मिरची, अद्रक आणि लसूण मिक्सरला घेतलं, मिक्सरला फिरवून घेतलं. आणि त्यानंतर मग त्याच्यात बेसन आणि जे ताक तयार केलं होतं आपण दहीचं, त्याच्यात बेसन, थोडंसं हळद आणि मीठ टाकलं, ते छान मिक्स करून घेतलं. आणि मग कढईत तेल टाकून घ्यायचं. आणि सर्वात आधी तेल टाकून घेते मी. आणि तेल टाकल्यानंतर तेल थोडंसं गरम झालं की मी इथे थोडंसं जिरं टाकून बघितलं होतं की तेल गरम झालं की नाही म्हणून. तर त्यानंतर मग मोहरी टाकायची. मोहरी छान तडलेली की लगेच जिरं टाकून ते आपण वाटण करून घेतलं हे टाकून द्यायचं. तर इथे आपण मसाला छान भाजून घ्यायचा. त्यानंतर अद्रक
पेस्ट भाजल्यानंतर लगेच त्याच्यात आपण लाल मिरची आणि कढीपत्ता कोथिंबीर टाकून घ्यायची, छान भाजायचं ते. आणि त्यामध्ये लगेच आपण जे दही आणि ताक बेसन ते एकत्र केले टाकून घ्यायचं आणि छान उकळू द्यायची कढी. तरी ते आपली कढी झालेली आहे रेडी. आणि आता आम्ही जेवण वगैरे करतो आणि भाजीपाला आणलेला सर्व पसारा वगैरे सर्व तसंच पडलेला आहे, तर सर्व आवरून घेते मी. आणि उद्या आषाढी एकादशी आहे, तर उपवास असतो, तर उद्याचा व्लॉग येईलच तुम्हाला. आणि आता तर हा पसारा खूप पडलेला आहे, त्यामुळे तर इथेच व्हिडिओचा ॲड करते. आणि कशी वाटतं व्हिडिओ, आवडतात की नाही नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तर चलो बाय.